आपल्या इथं मंदिरामध्ये देवीला आपण अभिषेक करतो, त्यानंतर देवीचा महानैवेद्य, त्यानंतर सवाष्ण ब्राह्मण कुमारिका भोजन, प्रसादाचं भोजन. हो, सगळी पूजेचं सर्व साहित्य आमच्याकडे उपलब्ध असतं. बरं आल्यानंतर यजमानांच्या हाताने अभिषेक वगैरे सगळं व्यवस्थित यथोचित केला जातो. बरं. आता बाजू केला त्याच वाटीतलं घृतस्थान एक पळी गेला घृतस्थानांना त्याचा अंबेजोगाईमध्ये या माझ्याबरोबर गौरी जोशी आणि सुप्रिया सोमण, त्या दोघी संपूर्ण व्यवस्था बघतात. इथे आम्ही बोडणाची पूर्ण तयारी म्हणजे नैवेद्य काय असतो तो, नंतर दही दूध तूप मध हे सगळं, नंतर सवाष्णी बोलवणं, कुमारिका बोलवणं. बोडण्यासाठी येणाऱ्या लोकांनी येताना फक्त त्यांची कुलस्वामिनी म्हणजे हे आणायची अन्नपूर्णा देवी, आणि त्यांच्या ज्या सवाष्णी आणि कुमारिका असतील त्यांचं ओटीचं घेऊन यायचं. बाकी सगळी तयारी बोडण्याची आम्ही तयार ठेवू. जर तुम्ही रेल्वेने गेलात तर लातूर किंवा परळी या स्थानकांपासून तुम्हाला रिक्षा, एसटीच्या बसेस किंवा प्रायव्हेट टॅक्सीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. त्या सर्वांची माहिती आम्ही फिल्ममध्ये दिलेली आहे. अंबेजोगाईत भक्त निवास अथवा हॉटेल्सच्या सोयी चांगल्या आहेत. त्या सर्वांचे टेलिफोन नंबरही आम्ही फिल्ममध्ये दिलेले आहेत. गाड्यांची सोय जी करतात ते माझ्याबरोबर अंबादास फड, तर त्यांच्याकडे ते तुम्हाला कुठले कुठे फिरवतात. अंबेजोगाईला आल्यानंतर नुसतं स्टेशनवर आणणं नाही किंवा पोचवणं नाही स्टेशनला. अंबेजोगाईत अगदी जवळच परळी वैजनाथाचे देऊळे किंवा रेणुकामाचे मंदिर, हत्तीखाना अशी विविध ठिकाणं आहेत. ह्या ठिकाणी दंतासुराचा वध करण्याकरिता स्वतः शिव आणि शक्ती म्हणजेच पार्वती ह्या ठिकाणी योगिनी अवतार धारण केला, ते बाल स्वरूपामध्ये योगेश्वरी.